मॉर्निंग. आज मी आहे माझ्या गोट्यावर. इथे आपली वासरं निघालेत तर भरपूर जागा झालेली आहे. रुद्र इथे बसलेली आहे माझ्यासोबत आणि इथे दिस प्लेस खूप खाली झालेला आहे. नंदिनी आहे तिथे आणि गोठा खाली झाला आहे आपला. पण आता 4 गाई येणार आहेत. ही विश्रांती घेते आपली गाय बसून अशी. आणि हा आहे शिरा. असा शिरा ते शेरा आहे. आपली वाईट जर्सी मिसिंग आहे इथून. ते खाली झालं आहे प्लेस आता. प्राची आहे, पिलू आहे, काली उभी आहे आणि पिल्ले आहेत तिथे. भुरू माझी म्हस. प्राची बघत आहे मला, मम्मा काय करते. पण हे लवकरच भरणार आहे आता. असं तिला बांधून ठेवले, खरं ती लाथ मारते तर तिला थोडं हे. असं रुद्र आहे आणि आता होपफुली ओके ती माझ्या पायाला हे करते. आता होपफुली लवकरच ते येतील आणि ते आल्यावर ते पूर्ण भरून जाईल. हरिप्रसादजी आता सैलेश काढत आहे, कारण कोंबड्या अजून त्याला पूर्ण वासरून सर्व तिथे केलेलं. ते आपलं गोबरचं आहे. हरिप्रसाद जी आणि सतीश ही दोघं आहे ते बघतात आपल्या गाईच्या गोट्याला. ते सर्व जेवण पाणी करून ठेवलेलं आहे. ते क्लिनिंग चालू आहे आता. हा व्ह्यू आहे आपल्या जेकब फार्म्सचा. ते माझं ऑफिस आहे. तिथे पोमू स्वीटीचा पिंजरा आहे आणि हे पूर्ण गाईचं गोट्याचा व्ह्यू आपल्याला असा दिसतो जेकब फार्मचा. ही माझी मला एका पेंटरनी भरपूर पैसे बोलले या वॉलला पेंट करायला. तर मी हा स्प्रे घेतलेला आणि त्याला पूर्ण डिझाईन करून टाकली अशी, कारण ते छान दिसायला पाहिजे होतं, नाही तर हिरवं हिरवं दिसत होतं. तर मला माहीत नाही हे कसं दिसते, पण हां थोडं हे मी केलेलं आहे. ते इथे लिहिलेलं आहे मी जेकब फार्म्स. मग A to मिल्क असं आणि आपलं एग्स. आणि तिथे प्रकाशनी डिझाईन केलेली, पण त्याला नव्हतं पसंत तर ते काढले. ती लहानपणाची ड्रॉइंग मी काढलेली आहे. माझी ड्रॉइंग चांगली नाही आहे अजिबात. तर तिथे घरं आहेत, गाव आहे, झाड आहे, माउंटन्स आहे, पक्षी आहे, सन आहे आणि थोडं ग्रास ग्रो झालेलं आहे आणि ते वेल आहे पाण्याची. तर असं मी ड्रॉइंग केलेलं आहे. लहानपणी मी भरपूर असं करायची. तर ते ॲक्च्युली खरं झालेलं आहे. तर हे काढलं डोक्यात आलं तर. इथे एग्स असं लिहिलेलं आहे मी आणि पाटी तुम्हाला दिसत असेल ती प्रकाशची ड्रॉइंग आहे. आणि इथे A to घी आपण विकतो तर ते मेन्शन केलेलं आहे. आणि आपला कोंबड्यांचा पिंजरा असा आता पत्रा घालून एक्सटेंड केल्या. भरपूर काम आहे तिथे बाकी. मला शेड करायचं आहे त्यांच्यासाठी. आपलं हे गोबर आहे आणि पेंडा ढाकून ठेवलेला आहे. पावसामुळे ना हे पूर्ण असं चिकचिक झालेलं आहे, कारण इथे माती आहे. पण लवकरच मी ते शेड बनवणार आहे, कारण नेक्स्ट पुढच्या वर्षी त्यांना हे प्रॉब्लेम नको असायला. आणि ही जी जागा आहे, आपलं हे झाड आहे वर, तर त्याच्या फांद्या पडून असं राहिलेलं आहे आणि माझे नेमकी वर्कर्स नाही, ते पिरवणीला गेलेले आहेत. तर हे पोर्शन मला क्लीन करायचं आहे. ते जाळून होणार आपल्याला धूर. आणि तिथे मी सर्व कपूर तुलसी लावलेल्या त्या निघालेत. तर ही ते पूर्ण आता मी ग्रासच लावणार आहे. आणि चायपत्ती पाणी ते मी तुम्हाला जागा दाखवेल. हे आपलं व्हेजिटेबल्स इथे लावलेले, पण मी तुम्हाला सांगितलं माझी वर्कच नाही. आता अजून 1-2 हफ्ता ती नसतील. त्याच्यानंतर जे होणार
ते मी तुम्हाला दाखवणार, कसं काय लावायचं आहे. तुमचं सजेशन्स पण द्या आम्हाला. आणि तिथे आपली वांगी, भेंडी, असं टमॅटोज असं होतं. तिथे ग्रास होतं आपल्या गायींच्यासाठी, पण ते आता परत ग्रो होणार, त्यांना खायला दिलेलं. आणि ते घोसाला मला वाटतं त्यांची ताणं आहेत. ही फुलं तुम्हाला दिसत आहेत ती. तर ही जी जागा आता तुम्हाला दिसत आहे जिथे ग्रास ग्रो होते, ती पूर्ण आपल्या काऊ शेड, इथे शेड उभा करणार. त्यांना मुक्त गोटा मला पाहिजे होता, तो मी करणार आहे लवकरच. आणि अंकलची परमिशन घेतली की मी आता जागा घेते, कारण त्यांनी माझी ती जागा घेतलेली होती. तर ती मूव इथे झाली, कारण रस्ता इथेच आहे, तर ते चांगलं पडेल त्यांना. सरळ इथून येणार आणि इथे बसणार तलकून, आणि त्यांना खायला पण आहे, तर हिरवा चारा पाणी भेटेल असं. आणि तो जो भाग आहे तो आपल्या वासरांसाठी शेड करणार आहे मी. तर तिथे भरपूर काम आहे अजून, त्यांना सोडवून त्यांना खायला पियाला. तर जेकब फार्म्स हा मेन एंट्रन्स आहे आपला जेकब फार्म्सचा. जेकब फार्म्स बाय गॉड्स ग्रेस वाढत आहे. तर आपल्याला डेअरी आहे आपली, आपलं पोल्ट्री आहे, आणि आपण हे रेस्टॉरंट तिथे चालू केलं आहे. तर जे कोणी येणार आपल्या तिथे, तर त्यांना दूध, घी आणि मिल्क असं भेटणार. आणि प्लस खायला आपण चिकन करी पाणी ठेवलेली आहे. कालच आपले कस्टमर्स आले आणि त्यांना खूप छान वाटलं इथे, तर त्यांनी चांगला फीडबॅक दिलेला आहे, तर ते खुशी आहे. आणि होपफुली पुढे जेकब फार्म्स अजून एक्सपांड होणार, मला ते पाहिजे आणि चांगलं चालणार. आपण भरपूर गायी आणू शकतो, आपण ज्या गायी ड्राय आहेत त्यांना सांभाळू शकतो, ते माझं मेन प्लॅन आहे. आणि आता पोल्ट्री आपण कावेरी आणि देशी, हा व्हिडिओ मी सेपरेटली काढेल, पण ते ऑलरेडी येणार आहेत आता नवीन बॅच आपल्या फार्ममध्ये. तर बाय गॉड्स ग्रेस अँड युअर ब्लेसिंग्स मला जेकब फार्म्स असंच अजून मोठं व्हायला पाहिजे. तर असा हा आजचा व्हिडिओ मी काढलेला आहे, पूर्ण जेकब फार्म्स तुम्हाला दाखवलं. आणि तिथे प्रकाश आहे, ही मॅनेजेस व्हेरी वेल, तर मला टेन्शन नसते ह्याचं. तर मग भेटू, टेक केअर, बाय बाय.